गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बायोटेक्नॉलॉजी या चॅप्टरमधला RDNA टेक्नॉलॉजी म्हणजेच रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी हा मुद्दा बघणार आहोत. सुरुवातीला आपण डेफिनेशन बघूया. इथं डेफिनेशन दिलेले आहे बघा. इन जीन क्लोनिंग म्हणजेच RDNA टेक्नॉलॉजी. तर जीन क्लोनिंग, gene of known function can be transferred from its normal location into different cell via suitable vector. डेफिनेशन समजून घेऊया सुरुवातीला. बघा आता जीन क्लोनिंग म्हणजे काय. क्लोन म्हणजे थोडक्यात एखादी झेरॉक्स कॉपी आपण जसं तयार करतो तसं जीनची डुप्लिकेट कॉपी तयार करणं, याला जीन क्लोनिंग असं म्हणतात. तर हा जीन कुठला, नोन फंक्शन म्हणजे ज्या जीनचं आपल्याला फंक्शन माहीत आहे असं डिझायर्ड जीन कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम इट्स नॉर्मल लोकेशन, म्हणजे तो मूळचा ठिकाण जे आहे त्या जीनचं, त्या ठिकाणापासून त्याला डिफरंट सेलमध्ये काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. तर ही जी ट्रान्सफर करण्याची प्रोसेस आहे ही व्हाया सुटेबल व्हेक्टरनी होते. म्हणजे व्हेक्टर थ्रू जे काही ट्रान्सफॉर्मेशन होतं एका जीनचं त्याच्या नॉर्मल लोकेशनमधून त्या दुसऱ्या लोकेशनला, यालाच आपण काय म्हणतो, जीन क्लोनिंग असं म्हणतो. तर नेक्स्ट आहे द ट्रान्सफर्ड जीन इज रेप्लिकेटेड नॉर्मली अँड इज हँड ओव्हर टू दी नेक्स्ट प्रोजेनी. म्हणजे हा जो ट्रान्सफर केलेला जीन आहे तो नवीन ठिकाणीसुद्धा काय होतो, नॉर्मली रेप्लिकेट होतो, म्हणजे तिथं सूट होतो आणि तो एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशन म्हणजेच नेक्स्ट प्रोजेनीमध्ये ट्रान्सफर होतो. आता हे जे टेक्निक आहे त्या टेक्निकसाठी म्हणजे RDNA टेक्नॉलॉजी आहे, यासाठी काही टूल्स अँड टेक्निक्स रिक्वायर असतात. तर हे टेक्निक नेमके कुठले आहेत, सुरुवातीला आपण ते टेक्निक बघणार आहोत किंवा टूल्स बघणार आहोत. इथं दिलं आहे बघा, डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स ऑर डिव्हायसेस. ही जी RDNA टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजीसाठी काही डिव्हायसेस रिक्वायरमेंट आहेत. तर त्यातलं पहिलं डिव्हाइस आहे इलेक्ट्रोफोरेसिस डिव्हाइस, त्यालाच आपण जेल इलेक्ट्रोफोरेसिस असं म्हणतो. आणि दुसरं आहे पॉलिमरेज चेन रिॲक्शन मशीन. तर हे दोन डिव्हाइस आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आता सुरुवातीला आपण इलेक्ट्रोफोरेसिसबद्दल माहिती घेऊया. कसं आहे, इलेक्ट्रोफोरेसिस हे जे टेक्निक आहे या टेक्निकचा वापर सेपरेशन ऑफ दी मोलिक्यूलसाठी केला जातो. ज्यावेळेला आपल्याला काही मायक्रोमोलिक्युल्स असतात ते सेपरेट करायचे असतात, एकमेकांपासून वेगळे करायचे असतात, त्यावेळेला हे टेक्निक वापरलं जातं. आता सुरुवातीला काही माहिती दिलेली आहे बघा, इथं वाचा. मॅक्रोमोलिक्युल्स सच ॲज DNA, RNA, प्रोटीन आर सिंथेसाइज्ड इन लिव्हिंग सेल विच व्हॅरी इन देअर मोलिक्युलर वेट, सोल्युबिलिटी, प्रेझन्स ऑफ चार्जेस, ॲब्सॉर्बन्स ऑफ लाईट ॲटसेट्रा. आता हे जे DNA, RNA किंवा हे प्रोटीन हे जे मोलिक्युल आहेत हे लिव्हिंग सेलमध्ये प्रेझेंट असतात. आता यांच्यामध्ये डिफरन्सिएशन असतं. कशामध्ये, तर त्याचं मोलिक्युलर वेट, त्याची सोल्युबिलिटी, त्यांच्यावरती कुठले चार्जेस आहेत किंवा ॲब्सॉर्बन्स ऑफ लाईट, हे या संदर्भात त्यांच्यामध्ये बदल असतो, डिफरन्सिएशन असतं. तर सेव्हरल टेक्निक्स आर यूज टू आयसोलेट अँड कॅरेक्टराइज दी मायक्रोमोलिक्युल्स. तर हे जे मॅक्रोमोलिक्युल्स आहेत हे आयसोलेट करण्यासाठी म्हणजे सेपरेट करण्यासाठी बरेचसे टेक्निक यूज केले जातात. आता हे टेक्निक मग त्यामध्ये दिलेलं आहे बघा की जेल परमिएशन, ऑस्मोटिक प्रेशर, आयन एक्सचेंज, क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोस्कोपी आणि इलेक्ट्रोफोरेसिस. हे जे टेक्निक आहेत हे मोलिक्यूल सेपरेट करण्यासाठी यूज केले जातात. आता आपण त्यातली इलेक्ट्रोफोरेसिस बघणार आहोत. इलेक्ट्रोफोरेसिस इज सेपरेशन ऑफ चार्ज मोलिक्यूल बाय अप्लाइंग अँड इलेक्ट्रिक फील्ड. यावरून तुमच्या लक्षात येईल की इलेक्ट्रोफोरेसिस या टेक्निकमध्ये इलेक्ट्रिक फील्ड यूज केलं जातं आणि त्यानुसार मोलिक्यूल सेपरेट केले जातात. इट इज अप्लाइड फॉर दी सेपरेशन ऑफ DNA, RNA अँड प्रोटीन. DNA being negative charge migrates towards anode. बघा आता हे आपल्याला सुरुवातीला माहीतच आहे की DNA वरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि त्यामुळे हे निगेटिव्ह चार्ज असणारे DNAचे मोलिक्यूल पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या
ॲनोडकडं अट्रॅक्ट होतात किंवा मायग्रेट होतात. द स्मॉल फ्रॅगमेंट्स ऑफ DNA मॉलिक्यूल मूव्ह फास्टर अँड द सेपरेट फास्टर. जे काही स्मॉल मॉलिक्यूल असतात ते फास्ट काय होणार आहेत, मूव्ह होणार आहेत, त्यामुळं ते सेपरेट होणार आहेत थोडक्यात. आणि जे लार्ज मॉलिक्युलर वेट असणार आहेत ते स्लोली मायग्रेट होणार आहेत, त्यामुळे यांच्यामध्ये सेपरेशन होतं. आता यूज ऑफ अगारोजेल इलेक्ट्रोफोरेसिस, PAGE, STAPAG आर दी डिफरंट मेथड्स ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये सुद्धा बऱ्याचशा मेथड आहेत, त्यामध्ये आपण अगारोजेल इलेक्ट्रोफोरेसिस हे टेक्निक वापरणार आहोत. आता हे मशीन बघितल्यानंतर लक्षात येईल तुमच्या की हे जेल इलेक्ट्रोफोरेसिसचं मशीन आहे. या मशीनमध्ये इथं दिसतंय तुम्हाला, इथं कॅथोड आहे, हा ॲनोड आहे आणि पॉवर सप्लाय आहे. म्हणजे थोडक्यात इथं इलेक्ट्रिक चार्ज अप्लाय केला जातो. हे जे टेस्ट ट्यूबमध्ये आहे हे सॅम्पल आहे, म्हणजे थोडक्यात आपण DNAचं सॅम्पल असं समजूया. हे DNAचं सॅम्पल ह्या मशीनमध्ये म्हणजेच ह्या इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये काय केलं जातं, पुअर केलं जातं. याच्यामध्ये अगारो जेल घातलेलं आहे. ज्यावेळेला हे सॅम्पल पुअर केलं जातं आणि इलेक्ट्रिक चार्ज अप्लाय केला जातो, त्यावेळेला DNAमध्ये निगेटिव्ह चार्ज असल्यामुळं ते जे मॉलिक्युल्स आहेत हे पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या ॲनोडकडं मायग्रेट होतात. इथं दिसतंय तुम्हाला. आणि हे मायग्रेशन झाल्यानंतर थोडक्यात हे जे मॉलिक्यूल आहेत DNAचे लो मोलिक्युलर वेट असणारे वरच्या साईडला सेटल होतात आणि हाय मोलिक्युलर वेट असणारे बिलो म्हणजे खालच्या बाजूला सेटल होतात. आणि अशा पद्धतीनं आपल्याला DNAचे सेपरेट मॉलिक्युल्स मिळतात. थोडक्यात हे टेक्निक त्यासाठीच वापरलं जातं. तर हे जेल इलेक्ट्रोफोरेसिसची टोटल डायग्रॅम इथं दिलेली आहे. म्हणजे कसं इथं पहिल्यांदा सॅम्पल जे आहे ते पुअर केलं जातं. सुरुवातीला इथं अगारो जेल पुअर केलेलं आहे, त्यानंतर हे DNA सॅम्पल कलेक्ट केलं आहे, त्यानंतर लोडिंग ऑफ दी सॅम्पल, त्यानंतर इलेक्ट्रिक चार्ज अप्लाय केला आहे. इलेक्ट्रिक चार्ज अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, तर हे मॉलिक्युलर वेटनुसार DNAचे मॉलिक्यूल सेपरेट होणार आहेत. हे डायग्रॅमॅटिकली तुम्हाला इथं दिसतंय. आता नेक्स्ट जे डिव्हाइस यूज केलं जातं ते म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शन. आता पॉलिमरेज चेन रिॲक्शन यासाठी सुद्धा एक मशीन यूज केलं जातं. वेट आपण एक इलेक्ट्रिक वेट घेताना जे मशीन वापरतो सेम तशा टाईपमध्ये, म्हणजे त्या साईजचं मशीन असतं हे ॲक्च्युली. आता ह्या मशीनमध्ये काय नेमकं केलं जातं, इथं सुरुवातीला आपण डेफिनेशन बघूया. पॉलिमरेज चेन रिॲक्शन इज अ डिव्हाइस यूज्ड फॉर जीन क्लोनिंग ऑर जीन मल्टिप्लिकेशन इन व्हिट्रो. आता इन व्हिट्रो म्हणजे आउटसाईड दी बॉडी, बॉडीच्या बाहेर जीन क्लोनिंग करण्यासाठी किंवा जीन मल्टिप्लिकेशन करण्यासाठी जे टेक्निक किंवा डिव्हाइस वापरलं जातं त्याला आपण पॉलिमरेज चेन रिॲक्शन असं म्हणतो. ॲम्प्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट थ्रू PCR. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे थोडक्यात आपल्याजवळ जर एक कॉपी असेल एखाद्या जीनची आणि त्याच्या आपल्याला 10, 15, 100, 200, 1000, लाख एवढ्यापर्यंत जर कॉपीज पाहिजे असतील एका जीनच्या, तर त्यासाठी आपण हे मशीन वापरतो, त्याला आपण पॉलिमरेज चेन रिॲक्शन असं म्हणतो. आता हे जे डिव्हाइस आहे हे कॅरी म्युलिस इन 1985 यांनी डिस्कवर्ड केलं. सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा, कॅरी म्युलिस इन 1985. PCR can generate a billion copies of the desired segment of DNA or RNA with high accuracy and specificity in a matter of few hours. म्हणजे काही तासांच्या कालावधीतच आपण किती बिलियन्स ऑफ कॉपीज ऑफ द जीन कॅन बी ऑप्टेन इन PCR मशीन. या मशीनमध्ये आपण आर्टिफिशियली, आता हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की जीन क्लोनिंग म्हणजेच काय म्हणतो आपण, एका DNAपासून दुसऱ्या DNAची कॉपी नॉर्मली आपल्या सेलमध्ये होत असते. मात्र आपल्याला हे सगळं काम कुठं करायचं आहे, इन व्हिट्रो म्हणजे आउटसाईड दी बॉडी. एका मशीनमध्ये आपल्याला जीन डुप्लिकेट करायचं आहे, म्हणजे थोडक्यात ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे, आणि त्यासाठी आपण हे टेक्निक वापरतो आहे PCR. मग काही तासाच्या कालावधीतच आपण बिलियन्स ऑफ दी जीन कॅन बी ऑप्टेन्ड. The process of PCR is completely automated and involve
एन्झायमॅटिक थर्मल सायकल्स. आता ह्या थर्मल सायकल कशा आहेत किंवा नेमकं काय चालतं ह्या PCR हे आपल्याला पुढं बघायचं आहे. द डिव्हाइस रिक्वायर्ड फॉर PCR इज कॉल्ड थर्मल सायकलर. ते डिव्हाइस जे आहे त्या डिव्हाइसला थर्मल सायकलर असं म्हटलं जातं, कारण त्याच्यामध्ये सायक्लिक चेंजेस होतात टेम्परेचरमध्ये. कमी जास्त टेम्परेचर करणं हे त्यामध्ये अपेक्षित आहे. PCR इज इन व्हिट्रो ॲम्प्लिफिकेशन ऑफ डिझायर्ड जीन सेगमेंट, हे आपण बघितलेलंच आहे. इट रिक्वायर्ड्स, आता ह्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. साधारणपणे 5 रिक्वायरमेंट असतात. सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट म्हणजे DNA कंटेनिंग डिझायर्ड सेगमेंट ऑफ दी ॲम्प्लिफाईड टू बी ॲम्प्लिफाईड. आता जो जीन आपल्याला DNAमधला ॲम्प्लिफाय करायचा आहे, म्हणजे त्याच्या कॉपीज आपल्याला जास्त मिळवायचे आहेत, तर मुळात तो जीन आपल्याला लागेल. ही पहिली रिक्वायरमेंट असणार आहे. त्यानंतर सेव्हरल मॉलिक्युल्स ऑफ 4-डीऑक्सीरायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्स, म्हणजे आपल्याला माहीत आहे की DNAचं जे बेसिक युनिट आहे ते न्यूक्लियोटाईड आहे, बरोबर. म्हणजे ॲडिनिन असणारा न्यूक्लियोटाईड, गॉनिन असणारा न्यूक्लियोटाईड, सायटोसिन असणारा न्यूक्लियोटाईड आणि थायमिन असणारा न्यूक्लियोटाईड, असे 4 प्रकारचे न्यूक्लियोटाईड्स असतात. म्हणून काय म्हटलेलं आहे इथं 4-डीऑक्सीरायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट हे इनॅक्टिव्ह आहे. हे न्यूक्लियोसाइडचंच कन्व्हर्जन परत न्यूक्लियोटाईड्समध्ये होतं आणि या न्यूक्लियोटाईडपासूनच DNA तयार होतो. नेक्स्ट रिक्वायरमेंट आहे एक्सेस ऑफ 2 प्रायमर मॉलिक्यूल. DNA रेप्लिकेशनमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की ज्यावेळेला एका DNAपासून दुसरा DNA तयार होतो तिथं मुळात प्रायमर हा मॉलिक्यूल गरजेचा असतो. ती प्रोसेस जी आहे ती सुरुवात करण्यासाठी प्रायमर गरजेचा आहे. तुम्ही जर DNA रेप्लिकेशन हा मुद्दा नीट अभ्यासला असेल तर तुम्हाला हे समजायला काहीच अवघड नाही. नेक्स्ट रिक्वायरमेंट आहे हीट स्टेबल DNA पॉलिमरेज. आता हे एक एन्झाईम आहे DNA पॉलिमरेज. हे एन्झाईम कसं पाहिजे आपल्याला, हीट स्टेबल, कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ह्या मशीनमध्ये सायक्लिक चेंजेस केले जातात टेम्परेचरमध्ये. कमी जास्त टेम्परेचर होतं आणि ह्या टेम्परेचरला स्टेबल राहणारा एन्झाईम आपल्याला पाहिजे. ते आहे DNA पॉलिमरेज. टॅग पॉलिमरेज म्हणून ते एन्झाईम आहे, ते यूज केलं जातं. आणि ॲप्रोप्रिएट क्वांटिटी ऑफ Mg++ आयन्स हे ॲज अ कॅटलिस्ट म्हणून काम करतात. तर साधारणपणे ह्या 5 रिक्वायरमेंट आहेत बघा. एक म्हणजे डिझायर्ड जीन, त्यानंतर दुसरं आहे डीऑक्सीरायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्स, त्यानंतर 2 प्रायमर लागणार आहेत आपल्याला, DNA पॉलिमरेज एन्झाईम लागणार आहे आणि Mg++ आयन्स लागणार आहेत. मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं सेम हे ते मशीन आहे, PCR मशीन. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा ही डायग्रॅम आहे. याच्यामध्ये आपल्याला टेम्परेचर कमी जास्त करणं किंवा जे रॉ मटेरियल आपण ॲड करणार आहेत, मगाशी मी हे ज्या 5 रिक्वायरमेंट सांगितल्या, ह्या 5 रिक्वायरमेंट आपण या मशीनमध्ये इन्सर्ट करतो आणि त्यानंतर सायक्लिक चेंजेस करतो टेम्परेचरमध्ये. त्याची प्रोसेस आपण पुढं बघणार आहोत. आता ॲक्च्युअल आपल्याला मेकॅनिझम ऑफ PCR बघायचं आहे की काय होतं PCRमध्ये. ॲट दी स्टार्ट ऑफ PCR द DNA सेगमेंट अँड एक्सेस ऑफ 2 प्रायमर मॉलिक्यूल 4-डीऑक्सीरायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट DNA पॉलिमरेज मिक्स्ड विथ इच अदर, हे एकमेकांमध्ये मिक्स केले जातात. मगाशी मी जे 5 रिक्वायरमेंट सांगितले हे सगळं एकत्र मिक्स केलं जातं आणि फॉलोइंग ऑपरेशन्स डन सिक्वेन्शियली. काही 3 स्टेप आहेत या मेकॅनिझममध्ये. पहिली स्टेप आहे द रिॲक्शन मिक्सचर इज हीटेड टू अ टेम्परेचर 90 to 98 degree Celsius टू सेपरेट 2 strands ऑफ डिझायर्ड DNA. या स्टेपला डिनॅच्युरेशन असं म्हटलं जातं. आता बघा काय केलं जातं, पहिल्या स्टेपला टेम्परेचर किती ठेवलं जातं, 90 ते 98 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या टेम्परेचरला ज्यावेळेला आपण DNA काय म्हणतो आपण DNAला एवढ्या टेम्परेचरला ठेवतो त्यावेळेला ॲटोमॅटिकली DNAमध्ये जे 2 स्टँडमध्ये जे बॉन्ड असतात ते बॉन्ड काय होतात, ब्रेक होतात आणि त्यामुळं 2 सेपरेट स्टँड तयार होतात DNAचे. जे डबल स्टँडर्ड DNA आहे एकमेकांमध्ये बॉन्डिंग झालेला, कॉइलिंग ट्विस्टिंग झालेला, तो DNA सेपरेट होतो आणि 2 सेपरेट स्टँड आपल्याला मिळतात.
म्हणूनच त्याला डिनॅच्युरेशन असं म्हणतात. ही पहिली स्टेप झाली. त्यानंतर दुसरी स्टेप आहे, इथं टेम्परेचर जे आहे ते कमी केलं जातं, म्हणजे मिक्सचर इज अलाउड टू कूल साधारणपणे 40 to 60 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरपर्यंत टेम्परेचर कमी केलं जातं. दॅट परमिट्स पेअरिंग ऑफ द प्रायमर टू द कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स इन DNA. दिस स्टेप इज कॉल्ड ॲनिलिंग. आता दुसरी स्टेप आहे ॲनिलिंग. या स्टेपमध्ये काय केलं जातं, टेम्परेचर कमी केलं जातं. कमी केल्यामुळं काय होणार आहे, तर जो 2 सिंगल स्ट्रँड तयार झालेले आहेत DNAचे, त्याला प्रायमरची अटॅचमेंट होणार आहे. ही प्रायमरची अटॅचमेंट होण्याची जी प्रोसेस आहे याला आपण ॲनिलिंग असं म्हणतो. त्यानंतर तिसरी स्टेप आहे एक्सटेन्शन किंवा त्याला प्रायमर एक्सटेन्शन असं म्हणतो. या ठिकाणी टेम्परेचर पुन्हा इन्क्रीज करावं लागतं 70 to 75 डिग्री सेल्सिअसपर्यंत. अलाउज थर्मोस्टेबल टॅग DNA पॉलिमरेज. मग अशी मी जे एन्झाईमचं नाव सांगितलं, ऑब्जेक्टिव्हसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे की PCR जे एन्झाईम वापरलं जातं DNA पॉलिमरेज, ते कुठलं आहे, तर ते टॅग DNA पॉलिमरेज आहे. टू यूज सिंगल स्ट्रँडेड DNA ॲज अ टेम्पलेट अँड ॲड न्यूक्लियोटाईड, दिस इज कॉल्ड प्रायमर एक्सटेन्शन. डायग्रॅममध्ये तुम्हाला हे थोडंसं सोपं दिसेल. या स्टेपमध्ये काय होतं, तर हा प्रायमर जो अटॅच झालेला आहे सिंगल स्ट्रँडला, तो काय होतो, एक्सटेंड होतो, पुढं सरकतो. त्यामुळे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स ॲड होत जातात आणि जे काही सिंगल स्टँड आहेत त्याला दुसरं स्टँड, कॉम्प्लिमेंटरी स्टँड तयार होतं, नवीन न्यू कन्स्ट्रक्ट होतं स्टँड. इट टेक्स अराउंड 2 minutes ड्युरेशन. का पुस्तकामध्ये साधारणपणे 3 ते 4 मिनिट कालावधी सांगितलेला आहे या सगळ्या प्रोसेससाठी. म्हणजे इथं खाली दिलेलं आहे बघा, इट 1 cycle टेक्स अराउंड 3 to 4 minutes. ही 3 स्टेप ज्या आहेत ह्या कंप्लीट होण्यासाठी 3 ते 4 मिनटाचा कालावधी लागतो. म्हणजे थोडक्यात एका जीनपासून 2 जीन तयार होण्यासाठी 3 ते 4 मिनटाचा कालावधी लागतो. एक सायकल कंप्लीट होते. टू बिगिन सेकंड सायकल DNA इज अगेन हीटेड टू कन्वर्ट डबल स्टँडर्ड DNA इंटू सिंगल स्टँड. म्हणजे आत्ता जी 3 स्टेप सांगितल्या त्या परत फॉलो केल्या जातात. ही सायकल रिपीटेडलीच कंटिन्यू होते. समजा आता इथं आपल्याला 2 मॉलिक्यूल मिळालेले आहेत ॲट दी एंड ऑफ दी फर्स्ट सायकल. 2 मॉलिक्यूल मिळालेले आहेत किंवा 2 जीन मिळालेले आहेत आपल्याला, तर पुन्हा तीच सायकल रिपीट होणार आहे. ते 2 जे DNAचे मॉलिक्यूल आहेत किंवा जीन आहेत हे काय होणार आहेत, परत आपण हीट केल्यानंतर डबल स्ट्रँड जे आहे त्यांचं ते सिंगल स्ट्रँड तयार होणार आणि सिंगल स्ट्रँड तयार झालं की परत तीच प्रोसेस आणि मग आपल्याला 2चे 4 जीन मिळणार. परत सायकल रिपीट झाली की 4चे 8 मिळणार. म्हणजे समजा 10 वेळेला सायकल रिपीट झाली तर आपल्याला त्याच्याबरोबर डबल हे जे मॉलिक्यूल आहेत DNAचे ते मिळणार आहेत. आता त्यानंतर इथं डायग्रॅमॅटिकली दाखवलेलं आहे बघा, ॲम्प्लिफिकेशन जे आहे DNAचं, की सुरुवातीची जी प्रोसेस आहे डिनॅच्युरेशनची, यामध्ये हा सुरुवातीचा जीन आहे बरोबर. त्यानंतर ज्या वेळेला टेम्परेचर इन्क्रीज करतो त्यावेळेला 2 स्टँड जे आहे त्यामधलं बॉन्ड ब्रेक होतो आणि हा सिंगल स्टँड 2 सिंगल स्टँड तयार होतात. त्यानंतर आपण टेम्परेचर किती ठेवतो आहे 40 ते 60. त्यावेळेला प्रायमर कनेक्ट होतो आहे, म्हणजे हा एक सिंगल स्टँड, हा दुसरा सिंगल स्टँड, ह्या दोन्ही स्टँडला काय होतात, प्रायमर कनेक्ट होतात आणि तिसऱ्या स्टेपमध्ये हा प्रायमर एक्सटेंड होतो. त्यामुळं हा एक सेपरेट जीन, हा दुसरा सेपरेट जीन, आपल्याला 2 जीन मिळतात. म्हणजे ॲट दी एंड ऑफ दी सायकल 1 जीन इज कन्व्हर्टेड इंटू 2 जीन, आपल्याला 2 कॉपीज मिळतात. तर साधारणपणे ही प्रोसेस आहे PCRची. हे टेक्निकसुद्धा आपल्याला rDNA टेक्नॉलॉजीमध्ये यूज केलं जातं. म्हणजे rDNA टेक्नॉलॉजीचा हा एक पार्ट आहे. आता सेम प्रोसेस तीच आहे. म्हणजे आपण PCRचे जे काही स्टेप आहेत, डिनॅच्युरेशन, ॲनिलिंग आणि एक्सटेन्शन, इथं डायग्रॅमॅटिकली दाखवलेलं आहे. हा थर्मल सायकलर आहे आणि या मशीनमध्ये या पद्धतीची प्रोसेस होते आणि आपल्याला जीनच्या कॉपी डुप्लिकेट करता येतात. आता त्यानंतर इथं डिटेल्स दिलेले आहेत बघा.
In an automatic thermal cycler, the given 3 steps are automatically repeated 20 to 30 times. Thus, at the end of n cycle, 2n copies of DNA segments are produced. The machine perform the entire operation automatically and precisely. या मशीनमध्ये ॲटोमॅटिकली सगळ्या प्रोसेस होत असतात. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये रॉ मटेरियल ॲड करणं आणि टेम्परेचर मेंटेन करणं या बाबी कराव्या लागतात. थोडक्यात काय तर या मशीनमध्ये आपल्याला आर्टिफिशियली जीन क्लोनिंग करता येतं. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत आपण. हे झाले काही डिव्हाइस. मग त्यामध्ये जेल इलेक्ट्रोफोरेसिस हे एक डिव्हाइस आणि दुसरं PCR म्हणजे थर्मल सायकलर हे एक डिव्हाइस. हे 2 डिव्हाइस आपण RDNA टेक्नॉलॉजीमध्ये यूज करतो. आता काही बायोलॉजिकल टूल्स सुद्धा यूज करणार आहोत, ते बघूया आपण. कुठले बायोलॉजिकल टूल्स आहेत तर 3 प्रकारचे बायोलॉजिकल टूल्स आहेत. एक म्हणजे एन्झाईम्स, दुसरा आहे क्लोनिंग व्हेक्टर आणि तिसरा आहे कॉम्पिटंट होस्ट. आता बघा, एन्झाईम जे आहेत, आता बायोलॉजिकल टूल्स म्हणजे काय तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेड, मग ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील किंवा काही एन्झाईम्स असतील, तर हे एन्झाईमसुद्धा आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीमध्ये यूज करावे लागतात. त्यातलं पहिलं बायोलॉजिकल टूल आहे एन्झाईम. आता एन्झाईम कुठले कुठले वापरतो आपण, इथं डिटेलमध्ये सगळे एन्झाईम दिलेले आहेत. साधारणपणे लायझोझाईम्स, त्यानंतर न्यूक्लिएजेस सच ॲज एंडोन्यूक्लिएजेस, एक्झोन्यूक्लिएजेस, त्यानंतर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस, DNA लायगेज, पॉलिमरेज, त्यानंतर अल्कलाईन फॉस्फेटेज, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज या प्रकारची एन्झाईम्स आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीसाठी यूज केली जातात. आता त्यातलं रिस्ट्रिक्शन एन्झाईम आपण थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत, कारण यावरती CETला सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. आता बघा, रिस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणजे काय तर एन्झाईम दॅट the enzyme that cut phosphodiester bond of polynucleotide chain are called nucleases. तर बघा, न्यूक्लियसमध्ये जो DNA आहे त्या DNAचे 2 स्ट्रँड असतात. तर 2 स्ट्रँडमध्ये जे न्यूक्लिओटाईड असतात, 2 न्यूक्लिओटाईडमध्ये जो बॉन्ड असतो त्याला आपण फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हणतो. आता 2 प्रकारचं बॉन्डिंग तसं बघितलं तर DNAमध्ये असतं. जे 2 वेगवेगळ्या स्टँडवरचे दोन वेगवेगळ्या स्टँडवरचे जे न्यूक्लिओटाईड्स आहेत त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग असतं ते हायड्रोजन बॉन्डिंग असतं. आणि एकाच स्टँडवरती 2 न्यूक्लिओटाईडमध्ये जे बॉन्डिंग असतं त्याला आपण फॉस्फोडायस्टर बॉन्ड असं म्हणतो. हे आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. तर हे बॉन्डिंग ब्रेक करण्यासाठी बघा, मी काय सांगते, सिंगल स्टँड जे आहे, एकाच स्टँडवरचे 2 न्यूक्लिओटाईड फॉस्फोडायस्टर बॉन्डनी अटॅच झालेले असतात. तर हे बॉन्डिंग ब्रेक करण्यासाठी जे एन्झाईम लागतं तर त्या एन्झाईमला आपण काय म्हणतोय, न्यूक्लिएजेस म्हणतोय. बरोबर आहे. तर हे जे न्यूक्लिएजेस आहेत त्याचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे एक्झोन्यूक्लिएजेस आणि दुसरा आहे एंडोन्यूक्लिएजेस. आता हे 2 प्रकार कशावरून आहेत? एक्झोन्यूक्लिएजेस कुणाला म्हणायचं? आता एक्झो म्हणजे आउटसाईड, हे तुमच्या लक्षात येतं आहे. एक्झोन्यूक्लिएजेस कट न्यूक्लिओटाईड फ्रॉम दी एंड ऑफ DNA स्ट्रँड. आता यामध्ये काय केलं जातं तर DNAचा एंड म्हणजे एकतर सुरुवातीचा भाग किंवा शेवटचा भाग. तर ह्या ठिकाणी ज्या वेळेला DNAमध्ये कट घेतला जातो किंवा DNA ब्रेक केला जातो, ते करणाऱ्या एन्झाईमला आपण काय म्हणतोय, एक्झोन्यूक्लिएजेस. आणि एंडोन्यूक्लिएजेस कुणाला म्हणायचं? कट DNA फ्रॉम विदिन, म्हणजे DNAच्या आतमध्ये मधले ज्या वेळेला बॉन्ड ब्रेक होतात त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतोय, एंडोन्यूक्लिएजेस. म्हणजे हे जे एन्झाईम आहे एक्झोन्यूक्लिएजेस आणि एंडोन्यूक्लिएजेस हे दोन्ही पण काय आहेत, एन्झाईम आहेत. एक्झोन्यूक्लिएजेस काय करतोय, DNAच्या एंडला कट करतोय DNA. आणि एंडोन्यूक्लिएजेस काय करतोय, DNAच्या आतमध्ये विदिन DNA
कट घेतो आहे त्याला म्हणायचं आपण एंडोन्यूक्लिएजेस. आता खाली काय दिले बघा, ड्युरिंग 1970 इट वॉज फाउंड दॅट बॅक्टेरिया कंटेन न्यूक्लिएजेस दॅट वूड रेकग्नाइज शॉर्ट न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स विथ डुप्लेक्स DNA अँड कट. बघा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 1970मध्ये असं समजलं की काही बॅक्टेरिया आहेत की ते बॅक्टेरियांमध्ये काय आहेत, न्यूक्लिएजेस आहेत. म्हणजेच कुठले, एक्झोन्यूक्लिएजेस आणि एंडोन्यूक्लिएजेस. तर हे एन्झाईम आहेत बॅक्टेरियामध्ये. ते काय करतात, रेकग्नाइज शॉर्ट न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस. न्यूक्लियोटाइडचे काही शॉर्ट सिक्वेन्स ते रेकग्नाइज करू शकतात, ओळखू शकतात विथ डुप्लेक्स DNA अँड कट. तर DNA असणारे काही सिक्वेन्स ते रेकग्नाइज करू शकतात आणि ते रेकग्नाइज केलेले सिक्वेन्स कट करू शकतात. ही कपॅसिटी कोणामध्ये आहे, ह्या न्यूक्लिएजेस म्हणजे त्या एन्झाईममध्ये आहे. आणि हे एन्झाईम कोणामध्ये आहेत, बॅक्टेरियामध्ये आहेत. तर पुढचा मुद्दा आहे, फॉस्फोडायस्टर बॅकबोन ॲट हायली स्पेसिफिक साईट ऑन बोथ स्टँड ऑफ डुप्लेक्स इज कट बाय दीज एन्झाईम्स कॉल्ड रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस ऑर सिम्पली कॉल्ड रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स. आता बघा हेच आपल्याला बघायचं आहे. मगाशी आपण मुद्दा बघितला की रिस्ट्रिक्शन एन्झाईम असं का म्हणायचं यांना. आता रिस्ट्रिक्शन एन्झाईम हे एन्झाईम ॲक्च्युली असतात बॅक्टेरियामध्ये. त्यांनाच आपण कॉमनली न्यूक्लिएजेस असं सुद्धा म्हणतो. आता ह्या रिस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणण्यापाठीमागं रिझन काय आहे हे बघायचं आहे आपल्याला. कारण दॅट एन्झाईम रिस्ट्रिक्ट दी ग्रोथ ऑफ व्हायरल DNA. व्हायरसचा जो DNA किंवा RNA असतो त्याची ग्रोथ होण्यापासून हे एन्झाईम थांबवतात त्याला. व्हायरल DNA तो डिस्ट्रॉय करतो, रेकग्नाइज करतो आणि तो कट करतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, रिस्ट्रिक्ट असं म्हटलेलं आहे. त्या एन्झाईमला रिस्ट्रिक्शन एन्झाईम असं म्हटलेलं आहे. आता त्यानंतर पुढं आहे बघा, रिस्ट्रिक्शन एन्झाईम सर्व्स ॲज डिफेन्स मेकॅनिझम. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हे बॅक्टेरियाचं डिफेन्स मेकॅनिझम आहे. ते काय करतात, एखाद्या व्हायरसचा जर अटॅक झाला तर त्या व्हायरसमध्ये असणारा जो DNA आहे त्यातले न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स रेकग्नाइज करतात, ओळखतात आणि त्यांना ते कट करतात. त्यामुळे व्हायरसचा DNA ॲटोमॅटिकली काय होतो, कट होतो, डिस्ट्रॉय होतो. म्हणून हे जे एन्झाईम आहेत रिस्ट्रिक्शन एन्झाईम हे बॅक्टेरियाचे काय आहेत, डिफेन्स मेकॅनिझम आहे ते. आता खाली बघा, बॅक्टेरिया प्रोटेक्ट इट्स ओन DNA फ्रॉम न्यूक्लिओलायटिक अटॅक बाय मिथायलेटिंग दी बेसिस. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हे जे बॅक्टेरिया आहे यांचं डिफेन्स मेकॅनिझम कसं चालतं ते व्हायरसचा DNA रेकग्नाइज करतात आणि तो कट करतात. तर हा मुद्दा इथं महत्त्वाचा आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, साईट रेकग्नाइज्ड बाय देम आर कॉल्ड रेकग्निशन सिक्वेन्स ऑर रेकग्निशन साईट्स. हा मुद्दा महत्त्वाचा आहे बघा, की हे जे बॅक्टेरिया आहेत ते त्यामध्ये बॅक्टेरियामध्ये असणारे जे एन्झाईम आहेत ते जो सिक्वेन्स रेकग्नाइज करतात, ओळखतात, त्या सिक्वेन्सला आपण रेकग्निशन सिक्वेन्स किंवा रेकग्निशन साईट असं म्हणतो आहे. डिफरंट रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स फाउंड इन डिफरंट ऑर्गॅनिझम recognize different nucleotide sequences and therefore cut DNA at different sites. इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, की वेगवेगळे रिस्ट्रिक्शन एन्झाईम आहेत ते काय करतात, तर वेगवेगळे रिस्ट्रिक्शन साईट असतात त्यांच्या. म्हणजे समजा अमुक एक एक्स रिस्ट्रिक्शन एन्झाईम आहे तर त्याची रेकग्निशन साईट अमुक एक आहे. दुसरा असेल Y असेल तर त्याची वेगळी रेकग्निशन साईट असते. म्हणजे प्रत्येक एन्झाईमची रेकग्निशन साईट ही वेगळी आहे, बरोबर. हा मुद्दा आहे हा. आता इथं तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा चार्ट दिलेला आहे बघा, की काही बॅक्टेरियाचे आहेत की त्या बॅक्टेरियामध्ये एन्झाईम असतं आणि त्यांची प्रत्येकाची रेकग्निशन साईट ही वेगळी आहे. आता इथं हा चार्टमध्ये दिले आहे बघा, रिस्ट्रिक्शन एन्झाईमची नावं आहेत. ही काय आहे, अलू फर्स्ट, त्यानंतर बाम HI, इको RI फर्स्ट, हिंद सेकंड. ही रिस्ट्रिक्शन एन्झाईमची नावं आहेत, बरोबर. हे एन्झाईमची नावं आहेत. आता त्याचं सोर्स काय आहे, म्हणजे त्याचा थोडक्यात बॅक्टेरिया. आता ॲल्यू फर्स्ट हा अर्थोबॅक्टर ल्युथियस या बॅक्टेरियामध्ये असतो तो. त्यानंतर
इक्वाराय आहे हा इशेरिच्या कोलायमध्ये असतो. हिंद फर्स्ट आहे तो एच इन्फ्लुएन्झी आर डीमध्ये असतो. बरोबर, म्हणजे हे सोर्स आहेत. थोडक्यात हे बायोलॉजिकल सोर्स आहेत. त्यामध्ये असणारं हे एन्झाईम आहेत. आता ते करतात काय, हा पहिला जो एन्झाईम आहे त्याचं रेकग्निशन साईट इथं दिलेले आहे. आता हे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे AGCT. बरोबर, त्यानंतर TCGA हे काय आहेत, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहेत. हा वेगळा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक एन्झाईमचा रेकग्निशन सिक्वेन्स किंवा रेकग्निशन साईट ही वेगळी असते आणि त्यानुसार ते काय करतात, तो सिक्वेन्स रेकग्नाईज करतात आणि त्यांच्यामध्ये कट घडवून आणतात. आता हे कट करत असताना प्रत्येकाची पद्धतसुद्धा वेगळी आहे. काही जण ब्लंट एंड तयार करतात, म्हणजे हा ॲलो फर्स्ट आहे, हा काय करतो आहे, G आणि Cमध्ये कट घेतो आहे. बघा इथंसुद्धा G आणि C यांच्यामध्ये कट घेतला आहे. त्यामुळं हा एक पॅच आणि हा दुसरा पॅच असे वेगवेगळे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स तयार झालेत. पण हे ब्लंट एंड आहे. बरोबर, ब्लंट एंड तयार झाले, त्याचा कट घेण्याची पद्धतच तशी आहे. आता हा दुसरा जो आहे बाम HI, याच्यामध्ये रेकग्निशन साईट वेगळी आहे. बघा 2 Gच्या मध्ये रेकग्निशन साईट आहे इथं आणि इथं. त्यामुळं इथं कट घातला आहे, त्यामुळं स्टिकी एंड्स तयार झालेले आहेत. म्हणजे हा एक एंड आणि हा दुसरा एंड, ह्या एंडलाच आपण स्टिकी एंड म्हणतो. इथंसुद्धा स्टिकी एंड तयार झाले आहेत, इथं ब्लंट एंड आहे. बरोबर, म्हणजे लक्षात आलं तुमच्या, हे एन्झाईम आहेत. हा त्या एन्झाईमचा बायोलॉजिकल सोर्स आहे, म्हणजे बॅक्टेरियाची नावं आहेत. आणि हे सिक्वेन्सेस आहेत, थोडक्यात रिकग्निशन सिक्वेन्सेस. आणि हे रिकग्निशन सिक्वेन्समध्ये कट घडवून आणल्यानंतर हे तयार होणारे प्रोडक्ट आहेत. आणि हे 2 प्रकारचे एंड प्रोडक्ट प्रोड्यूस्ड कसे आहेत, काही ब्लंट आहेत, काही स्टिकी आहेत. तर हे पुस्तकामध्ये तुम्ही डिटेलमध्ये स्टडी करा. आत्ता आपण इथं थांबूया, नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा भाग बघूया. ठीक आहे, थँक्यू.